सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौकशी समितीचं मुख्यालय आता बीड ऐवजी मुंबईत असणार आहे। हत्येच्या चौकशीसाठी न्यायालयीन समिती गठीतही करण्यात आलेली आहे आणि समितीचे अध्यक्ष एम.एल. ताहलियानी यांच्या विनंतीनंतर आता मुख्यालय मुंबईत आणण्यात येणार आहे। ही अत्यंत महत्त्वाची अपडेट या सगळ्या प्रकरणाची। चौकशी समितीचं जे मुख्यालय आहे ते बीड ऐवजी आता मुंबईत असणार आहे। न्यायालयीन समिती या हत्येच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेली आहे आणि समितीचे जे अध्यक्ष आहेत एम.एल. ताहलियानी यांच्या विनंतीनंतर आता हे मुख्यालय मुंबईत हलवलं जाणार आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चितच अजिंक्य, ज्या प्रकारे मस्साजोग मधील जे बीडचं सरपंच हत्याकांड होतं यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या प्रकारे एसआयटीची नेमणूक झालेली होती, सीआयडीकडे हा तपास होता आणि तिसरीकडे आपण पाहिलं असेल माजी न्यायमूर्ती ताहलियानी आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि या न्यायालयीन चौकशीचा कुठलाही दबाव राहता कामा नये त्यासाठी त्याचं मुख्यालय आहे ते बीड ऐवजी मुंबईत व्हावं अशी विनंती आहे ती माजी न्यायमूर्तींनी सरकारकडे केलेली होती आणि त्याप्रमाणे आज या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि आता हे मुख्यालय आहे चौकशी समितीचं ते मुंबईत असेल आणि मुंबईत राहून एकंदरीत जे या हत्याकांडाची संबंधित पुरावे असतील, जे आरोपी असतील त्यांच्या संदर्भातील सर्व चौकशी आहे ती आता मुंबईतून आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आता बीड हत्याकांडामध्ये चौकशी समितीचं मुख्यालय स्थापन झाल्यानंतर नेमकी चौकशी कशा प्रकारे होते आणि यामध्ये नेमके आणखी कोण कोण दोषी आढळत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।